एक बातमी मुंबईतून येते। नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, पिक्चर अभी बाकी है अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी नितेश राणेंनी केलेलं आहे। आत्ताच्या घडीची ही अपडेट आपण पाहतोय। नितेश राणेंच्या या वक्तव्याला संदर्भ कदाचित आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातला आहे। आदित्य ठाकरे यांच्यावरच्या आरोपांच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केल्याचं समजतंय। ही दृश्य आपण पाहतोय। आगे आगे देखो होता है क्या असं राणे म्हणालेले आहेत। सूचक विधान आहे, का नेमकं राणे म्हणाले ते आपण आधी ऐकूयात। हो नक्की बाकी आहे। हा बरोबर आहे। अरे पोडियमवर देतील ना, थांबा जरा। लोकांनी जरा शिकावं, होऊ नये। दिशा सालियन प्रकरणी मुंबई हायकोर्टासमोर पोलिसांनी जे ॲफिडेव्हिट सादर केले त्या ॲफिडेव्हिटमध्ये पोलिसांनी सांगितलं की दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाही आहेत आणि त्या अनुषंगाने आज राजकीय प्रतिक्रिया उमटतायत आणि त्यात नितेश राणे काय म्हणाले पाहूया। आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार। सर, इसमें रिट पिटीशन भी फाइल की है आदित्य ठाकरे मैं इसके बाद आपके हिंदी के बाद आता हूँ। असं आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं, नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचा एक व्हिडिओ पाहिलं, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे। एवढा ढोंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून। मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे, हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, म्हणून असे कोण काय करत असतील त्यांना मी गाडी देतो, जा ना आता नळ बाजारला जाऊन उभा राहा। तो काय तिकडले असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत ते काय मराठीमध्ये बोलतात? तिथे आपली हिंमत दाखवायची नाही, सगळी छाती ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची। तिथे सांग मराठी में बोलो, मग कुठून आजान काढतील दिसेल। मग हिंमत दाखवायची, आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो। आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना, हे नलबाजार मध्ये जाऊन कान फोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील, गरीब हिंदूंना मारणार नाही। म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल, हे तरी लक्षात ठेवावं। यामध्ये हिंदी आणि मराठी भाषेचा काही संबंध होता, तो वैयक्तिक भांडण होतं, त्यामुळे अशा ते तुम्ही मीडियावाल्यांनी जे दाखवलं त्याच्यावर आम्ही बोलतो। मग मीडियावाल्यांनी सांगावं त्यांना वैयक्तिक भांडण होतं। मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है, तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना। वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? शुद्ध मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है। जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? उधर उसके मुंह से मराठी निकालने की हिम्मत नहीं है। ये गरीब हिंदू को क्यों मारने की हिम्मत कर रहे हो? ये सरकार हिंदू ने बिठाई है, हिंदुत्व विचार की सरकार है, इसलिए इस तरह की कोई भी अगर कोई हिम्मत करेगा तो हमारी सरकार भी तीसरी आंख खोलेगी, इतना मैं कहना चाहता हूँ। हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना फूट पडण्यासारखी आहे। आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र आहे। अहो, आमच्या हिंदूंची जनसंख्या मुंबईमध्ये कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत, लव जिहाद, लँड जिहाद आणि ह्या सगळे नाटकं करून हिंदूंचं पलायन कसं होईल, हे सगळे प्रयत्न, त्याच्यामध्ये हिंदूंनाच मारण्याचे कार्यक्रम होत आहेत। मालवणीमध्ये जावा ना, ते काय सगळे एकदम शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे का नाही जाऊन मारत एक पण? हे जे कोण छाती ताणून बोलतायत ते सब जो हिंदू के ऊपर हाथ उठाएगा उसके ऊपर कार्रवाई होगी।
वैयक्तिक वादाचा कुठला विषय असेल त्यावर आपण बोलू शकत, किसका पर्सनल इशू होएगा उसके ऊपर बोल नहीं सकता, मगर अगर इस तरह से कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। तर आदित्य ठाकरेने पुण्यामध्ये defamation एका case- डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीवर बलात्कार केला आणि सेल्फी सुद्धा काढला तिचा, तर त्याविषयी कारवाई होणार ना, कायद्याने सुव्यवस्था राखणं हे तर आमचं सरकारचं काम आहे। फडणवीस साहेब आहेत तुम्ही गृहमंत्री, चिंता करू नका, कारवाई होणार, परत डिलिव्हरी करायला जाणार नाही एवढी काळजी घेऊ। शेतकरी कर्जमाफी घोषणा केली होती, 6 महिने झाले महाराष्ट्र 2100 रुपयाचा पण वादा पूर्ण केला नाही सरकार। 2100 रुपये कुठला वादा पूर्ण केला? 2100 रुपये आमचे हप्ते सुरू आहेत, आम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ, तुला विचारून देणार नाही। आणि जे बांध्यावर उभं राहून आम्ही एवढे हजार तेवढे हजार ह्याच्या अगोदर तो आलेला ना, त्याला का नाही विचारलं? त्याच्यात वडील मुख्यमंत्री होता ना, का नाही विचारलं? बांध्यावर जाऊन तुझ्या वडिलांनी सांगितलं काय एवढे एवढे हजार देऊ, आता काय झालं? म्याव झालं? आमचं सरकार सगळ्या लोकांना समाधान करा, चिंता करू नका। अजूनपर्यंत एकदा एवढी बॉम्ब केली की लाडकी बहीण योजना बंद झाली, सुरू आहे ना, यावेळी महिन्याचा पण हप्ता गेलाय, तुझ्या घरी पण हप्ता येत असेल तर कळव। चला तर हिंदी घेऊया का? दुसरं काय दिशा चालू बोले ना। आदित्य ठाकरे ने रिट पिटीशन फाइल की है, डिफेमेशन किया जा रहा है, ऐसे उनका अच्छी बात है। देखिए हर एक को अपनी जो उन्होंने अगर डेफेमेशन फाइल, अच्छी बात है, वो कोर्ट में उसका जवाब मिलेगा ना उनको। हमारे उसके वो दूसरी तरफ भी बात होएगा ना, जो एलिगेशन हम लोग ने किया, मैंने नहीं किया, वो मैंने तो किया है, उसके अभी पिताजी ने किया है, अभी उसके पिताजी भी राजनीतिक है, उनको क्या एमएलए एमपी बनना है क्या? तो आखिर उसके एक लड़की के पिताजी ने को अगर लगता रहेगा कि उसके लड़की का खून और बलात्कार आदित्य ठाकरे और दिनो मौर्य ने किया है, तो उसका कॉग्निजेंस कोर्ट लेगा और सही से जजमेंट दे देगा, तो करने दीजिए डेफेमेशन केस, कुछ प्रॉब्लम नहीं है। SIT टीम है उसने भी